ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर साक्षी खुनी असल्याला चैतन्याला खूप मोठा पुरावा सापडलेला आहे. रविराजांनी प्रियाचं बोलणं चोरून ऐकल्यामुळे सत्याचा भयानक उलगडा झालेला आहे आणि आत्तापर्यंत चैतन्याला खेळवणाऱ्या साक्षीचा स्वतः चैतन्यासमोर अर्जुनने पर्दाफाश केलेला आहे. ज्या वेळेला अर्जुनला समजतं की साक्षी चैतन्याला खेळवत आहे, चैतन्याच्या इमोशनल सोबत ती खेळत आहे आणि चैतन्य या सगळ्यामुळे आता ब्रेकडाऊन होऊ शकतो. या सगळ्यामध्ये चैतन्याला वाचवण्यासाठी अर्जुन आणि सायली दोघं पुढे सरसावत चैतन्यासमोर सगळ्या सत्याचा उलगडा करत त्याला या मोठ्या संकटातून, मोठ्या डिप्रेशनमधून बाहेर काढतात. आणि त्याच वेळेला आता मात्र प्रियाचं चोरून बोलणं रविराजांनी ऐकल्यामुळे मालिकेमध्ये सत्याचा एक वेगळाच उलगडा होत मालिका एका वेगळ्या वळणावरती येते. प्रियाचं बोलणं चोरून नुसतं ऐकलं नाही तर प्रिया सायलीच्या गाठोड्यासोबत रविराजांनी रंगेहात पकडल्यामुळे खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा होणार असतो. साक्षीला वाचवण्यासाठी महिपतीने जो डाव रचलेला असतो त्या डावामध्ये त्या दोघीजणी चैतन्याला ओढणार असतात. ते दोघंजण चैतन्याच्या समोरच हे सगळं सत्य आधी बोलून त्याचं मन वळवून मग रविराजांच्या सोबत हे सगळं समोर सत्य सादर करत त्या दिवशी 1.5 तास साक्षी ही इकडेच आली होती, या ग्राउंडवरती आली होती, इथे उलटी केली आणि 1.5 तासानंतर ती इथेच फिरून बाहेर गेली होती. हे सगळं सत्य आता रविराज आणि चैतन्य यांच्या समोर आणण्यासाठी साक्षी आणि महिपतीचा हा प्लॅन असतो. आणि त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा दोघांचा डाव असतो, जेणेकरून चैतन्य पूर्णपणे अर्जुनच्यापासून वेगळा झाला की यांना खेळी खेळता येणार असते. पण या सगळ्यामध्ये अर्जुनला सत्य समजतं, साक्षीचं सत्य अर्जुनपर्यंत पोहोचणार असतं, चैतन्याला खेळवण्याचा प्रकार लक्षात येणार असतो आणि अर्जुन वेळेत सावध होणार असतो. इकडे आता पोलिसांच्या काठीचे वार सायलीला न लागू देता अर्जुनने आपल्या वाठीवरती झेलल्यामुळे सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात. सायली विचार करते, अर्जुन सर माझ्याशी किती माझ्यामुळे त्रास सहन करतायत. मधुभाऊंना सोडवण्यासाठी आणि मला माझे आई वडील मिळवून देण्यासाठी अर्जुन सरांनी हे जे काही करायचं ठरवले ना, हे खूप भारी आहे. आणि घरी आल्यावरती अर्जुनच्या पाठीवरचे वळ बघत सायली रडायला लागते. पहिल्यांदा सायलीला अर्जुनवरील प्रेमाची जाणीव झालेली असते. ती आईस पॅक घेऊन अर्जुनच्या पाठीवरील वळ आता शेकवत असते आणि मग ती खूप चिडते, कारण आपल्यासाठी अर्जुन सरांनी आपला जीव इतका धोक्यात घालण्याची काहीच गरज नव्हती हे तिच्या लक्षात येतं. आणि ती म्हणते, सर बस झालं, हे सगळं करण्यामागे तुमचा उद्देश तरी काय होता? त्या साक्षीच्या विरुद्ध पुरावा शोधण्यासाठी तुम्ही इतके स्वतःला त्रास करून घ्यायची काही गरज नव्हती. मधुभाऊंची सुटका होईल, पण त्यासाठी मला तुमच्या जीवाचा धोका नको आहे. तुम्हाला होणारा त्रास मी नाही बघू शकत. यावरती अर्जुन एकदम पटकन रिॲक्ट होतो आणि तो बोलतो, हे फक्त साक्षीचे पुरावे शोधण्यासाठी नव्हतं, तर तुमचं गाठोडं शोधण्यासाठी होतं, तुमच्या आईवडिलांची खूण शोधण्यासाठी हे सगळं होतं. आता मात्र सायली हदरते आणि म्हणते, माझ्या आईवडिलांची? अर्जुन पटकन सगळं बोलून गेलेला असतो आणि तो म्हणतो हो. आणि त्याच्यानंतर लक्षात येतं की आपण खूप मोठी चूक केली. अर्जुन म्हणतो, हो खरं तर तुमच्या आईवडिलांबद्दल काही पुरावा मिळतोय का हे पाहण्यासाठी मी खास करून आश्रमात गेलो होतो. एकाच वेळेला 2 गोष्टींचा उलगडा व्हावा म्हणून मी हे सगळं केलं होतं. तुम्हाला कळतंय का? म्हणजे मधुभाऊंनी मला सांगितलं होतं की आश्रमामध्ये काही पुरावे असे आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या आईवडिलांचं सत्य समजेल. आणि मी ज्या वेळेला इथे गेलो ना पोलीस स्टेशनला, तर तुमचे तिथे गाठोडं नव्हतं आणि त्याचाच मी शोध घेण्यासाठी आश्रमात गेलो होतो. आता सायलीच्या डोळ्यामध्ये अधिकच अश्रू येतात आणि ती म्हणते, माझं गाठोडं? माझे आई वडील? अर्जुन सर माझ्यासाठी तुम्ही इतकं का बरं करताय? म्हणजे मला खूप गिल्ट वाटते आहे. एकतर मधुभाऊंना सोडवण्यासाठी जीवाचं रान करताय, त्यात माझं गाठोडं शोधायला तुम्ही येताय. यावरती अर्जुन म्हणतो, हो पण या सगळ्यामध्ये तुम्ही मनाला गिल्ट वाटू नका, हे माझ्याकडून तुमच्यासाठीचं जेस्चर आहे, तुम्ही माझ्या कुटुंबासाठी किती करता. असं म्हणत अर्जुन सायलीचं नातं आता घट्ट व्हायला लागतं आणि त्यातच आता अर्जुनला चैतन्याचं साक्षीसोबतचं नातं समजतं. इकडे आता साक्षी काही पुरावा मिळाला का म्हणून चैतन्याला फोन करते आणि ती सांगत असते की काय झालं अर्जुन, आणि तुझ्यामध्ये काही वाद झालेत का? कारण त्या दिवशी पण माझा तू फोन ठेवलास. यावरती चैतन्य म्हणतो, नाही ग, अगं म्हणजे केस संदर्भात त्याला काही माहिती हवी होती, कोर्टाचे पुरावे हवे होते ना, म्हणून काहीतरी चाललं होतं. यावरती साक्षी माहिती काढण्याच्या हेतूने म्हणते, काय नक्की झालंय तरी काय, कसली माहिती? पण चैतन्य काही बोलत नाही. त्याला मनातल्या मनात गिल्ट वाटत असतो की आपण साक्षीला फसवतोय का. आणि तितक्यातच तिथे अर्जुन येतो. अर्जुन चैतन्याला पकडतो आणि म्हणतो, चैतन्य मला असं वाटते काही दिवस तुझं लक्ष नाही आहे का कामामध्ये वगैरे? मला असं वाटते वाचलेला आश्रम केसचा तुला थोडं स्ट्रेस आहे का?
काय नक्की आहे? यावरती चैतन्य तत्तपप्प करायला लागतो. अर्जुन म्हणतो, मी तुझा मित्र आहे, तू मला नक्कीच सांगू शकतोस. चैतन्य विचार करतो, सांगून टाकू का साक्षीबद्दल? पण नको, अर्जुन यावरती गैरसमज करून घेईल. असं म्हणत चैतन्य काही बोलायचं टाळतो. पण इकडे साक्षीचा फोन ऑन असतो आणि त्याच वेळेला अर्जुन तो फोन घेतो आणि पाहतो तर काय, साक्षी शिकरे. अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य, मला असं वाटतंय की मला ना त्या दिवशी कुसुमताई पण म्हणाल्या की तू आणि साक्षी शिकरे हे दोघं जण कारमध्ये होतात. मी विश्वास नाही ठेवला. तुला सांगावंसं वाटलं तर तू मला सांग. असं म्हटल्यावरती चैतन्य थोडासा गडबडतो. मग मात्र अर्जुन घरी येऊन सायलीला हा प्रकार सांगतो. सायली सांगते, सर मी तुम्हाला म्हटलं होतं ना, त्या दिवशी मला कारमध्ये मी सुद्धा पाहिलं होतं ह्या दोघांना, म्हणजे साक्षी शिकरे आणि चैतन्य भाऊजी हे तिच्या कारमध्ये बसताना मी पाहिलं. तुम्हाला बोलले होते ना, तुम्ही माझ्यावर ते विश्वास नाही ठेवलात. आणि त्या दिवशी कुसुमताईने पण पाहिलं. म्हणजे काहीतरी गडबड आहे आणि तुम्ही फोनवरती बोलताना बघितलं. यावरती आता मात्र अर्जुन हादरतो आणि म्हणतो, सायली, मला असं वाटते साक्षी चैतन्याचा वापर करते आहे आणि त्या केसमधून सुटण्यासाठी ती चैतन्याला ओलीस धरून हे सगळं करते. आपल्याला या सगळ्यातून चैतन्याला सोडवायला पाहिजे. यावरती सायली म्हणते, हो सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला असं वाटते आपण ना त्यांच्यासमोर साक्षी किती खोटारडी आहे हे सत्य आणलं पाहिजे. अर्जुन म्हणतो, पण हे करणार कसं? मग सायली आता भन्नाट युक्ती करते. अर्जुनला पण ही युक्ती आवडते. मग अर्जुन चैतन्याला घेऊन आता घटनास्थळी येतो आणि तेव्हा पण साक्षीचा कॉल येतो. चैतन्य गडबडतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तुला माहिती आहे ना, आपला मित्र कुणालच्या बाबतीत काय झालं ते? त्या मुलीने कुणालचा वापर केला. हे बघ चैतन्य, तू पण वापरला जातोयस. या केसमध्ये तू माझा डावा हात, उजवा हात आहेस. त्यामुळे साक्षी तुझा वापर करून घेते आणि याचा मी तुला पुरावा देऊ शकतो. कारण जो 1.5 तास साक्षी आश्रमातून गायब होती, ती फक्त आणि फक्त ती आता आश्रमातच गेली होती, ज्या ती पार्टीमधून गायब झालेली. याचा तुला मी एकटा पुरावा देऊ शकतो. हा पुरावा कोर्टामध्ये चालणार नाही, पण हा पुरावा तितकाच खरा आहे. असं म्हणत आता मात्र चैतन्याला अर्जुन असा काही पुरावा दाखवतो आणि त्यामुळे चैतन्य हादरतो. कारण साक्षीच्या पर्समधून पडलेलं एक वस्तू असते. त्या वस्तूवरती साक्षीचीच आता नाव असतं आणि ही वस्तू चैतन्याच्या समोर आल्यावरती चैतन्य म्हणतो, काय बोलतोयस तू अर्जुन? अर्जुन म्हणतो, त्या दिवशी मी आश्रमात गेलो होतो तेव्हा मला हा पुरावा सापडलाय. चैतन्य, तुला लक्षात येतंय का, साक्षी शिकरेनेच खून केलाय, पण कोर्टासमोर दाखवू शकू असा पुरावा नाही आहे. उद्या साक्षी डिनाय करू शकते की ही वस्तू माझी नाही आहे. त्यामुळे आपल्याला ठोस पुरावा पाहिजे. आता मात्र चैतन्य हादरतो. अखेर साक्षी खुनी नसल्याचा चैतन्याला खूप मोठा पुरावा सापडतो आणि त्याच वेळेला इकडे प्रियाच्या रूममध्ये रविराज टोकावतात. तेव्हा प्रिया सायलीच्या गाठोड्यासकट पकडली जाते आणि ते सायलीचं गाठोडं ती लपून छपून ठेवत असते. रविराज विचार करतात, जर हिचंच हे आहे तर ही लपवून का ठेवत आहे? आणि त्याच वेळेला फोनवरती बोलतानाच तिने बोलणं ऐकलेलं असतं साक्षीला की माझं गाठोडं मी लपवून ठेवलंय आणि सायलीचं पण माझ्याकडे आहे, तर माझं गाठोडं मला लवकरात लवकर कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे. रविराज हे ऐकतात. त्या शब्दांचा त्यांना अर्थ कळत नाही, पण एकाच वेळेला 2 गौप्यस्फोट म्हणजे चैतन्यासमोर साक्षीचं खरं रूप आणि प्रियाचं खरं रूप रविराजांच्या समोर आलेलं असतं.